श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री श्रीपाद वल्लभ दिगंबर अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. वेलकम टू इन्फोबॉट स्वामी चॅनल. आज आहे माघ वद्य प्रतिपदा, म्हणजेच ज्याला आपण गुरु प्रतिपदा म्हणून जाणतो. आज आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे कार्य समाप्त झाले होते व त्यांनी आजच्याच दिवशी देहत्याग करून निर्गमन केले होते. हो, माघी पौर्णिमेचा दुसरा दिवस म्हणजेच माघ वद्य प्रतिपदा, ज्याला आपण गुरु प्रतिपदा म्हणतो, जो असतो श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा पुण्यतिथी दिवस. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्त गुरूंचे कलियुगातील द्वितीय अवतार. त्यांचे सर्व जीवन कार्य, आध्यात्मिक कार्य, महान असे कार्य त्यांनी याच दिवशी माघ वद्य प्रतिपदेला समाप्त केले व ते आपल्या सर्व शिष्यांना उपदेश देऊन त्यांच्या योग समाधीमध्ये निघून गेले, श्रीशैल्याला निर्गमन झाले. तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत महत्वाची माहिती. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल. गुरु प्रतिपदा, जी आपले सद्गुरू श्री दत्तगुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज, श्री श्रीपाद श्री वल्लभ व श्री स्वामी समर्थ महाराज यांना नतमस्तक होण्याचा एक महान दिवस आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय आहे, आजच्या दिवसाचं म्हणजे गुरु प्रतिपदेचं महत्व काय, त्यांचं अद्भुत कार्य काय आहे. त्यांनी जे अनेक ग्रंथ लिहिले, जे आज व कायम स्वरूपी युगेने युगे प्रसिद्ध राहतील, आपल्याला मार्गदर्शन करतील, त्या ग्रंथांमध्ये त्यांचा नक्की काय उपदेश होता लिहून ठेवण्यामागे, आणि त्यांनी देहत्याग किंवा निर्गमन कसे केले, याची संपूर्ण आध्यात्मिक कथा आज आपण इन्फोबॉट स्वामी चॅनलवरती जाणून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्त गुरूंचे दुसरे अवतार कलियुगातले मानले जातात. त्यांचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झाला. लहान वयातच त्यांनी संसार त्याग केला व संन्यास स्वीकारला. ते अद्वैत वेदांत, गुरु शिष्य परंपरा आणि दत्त भक्तीचा प्रसार करणारे एक महान योगी होते. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे मुख्य कार्य होते दत्त संप्रदायांचा प्रचार प्रसार करणे, लोकांना मार्गदर्शन करणे व पिढीतून बाहेर काढणे. महाराजांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून दत्तात्रय उपासनेचा प्रचार केला. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा जास्तीत जास्त वावर राहिला. या सगळ्या भागांमध्ये त्यांनी गुरुभक्ती, संयम आणि आत्मज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले. अंधश्रद्धा, कर्मकांड याला विरोध केला. समाजामध्ये असलेला जातीभेद, अंधश्रद्धा, ब्राह्म कर्मकांड हे सगळं वाढलेलं त्यांनी कमी केलं व लोकांना उपदेश देऊन, शास्त्राचा, अध्यात्माचा आधार देऊन गुरुवर श्रद्धा ठेवा, आत्मशुद्धी करा व मानव धर्म हाच खरा धर्म आहे ही शिकवण दिली. महाराजांनी त्यांच्या अनेक लीला दाखवल्या, भक्तांचा उद्धार केला, उपदेश दिला, गुरु दक्षिणा म्हणून गुरुपदेश दिला, लोकांना भक्ती मार्गावर कसं जायचं ह्याचं योग्य मार्गदर्शन दिलं व काहींना त्या चमत्काराची अनुभूती आली. गुरुचरित्रामध्ये आपण अनेक ठिकाणी उल्लेख पाहिला की गुरूंची सेवा केल्याने, नामस्मरण केल्याने व कसे आजार बरे होतात, कसं संतान प्राप्ती होते, संकटातून कशी मुक्ती होते, असे अनेक अनुभव, चमत्कार अनेकांनी सद्गुरूंच्या हयातीमध्ये त्यांच्याबरोबर ज्यांना सहवास लाभला, ज्यांनी उपासना केली श्री सरस्वती महाराजांचे, त्यांना आलेले अनुभव श्री गुरुचरित्रामध्ये आपल्याला आढळून येतात. ग्रंथांमधील प्रमुख उल्लेख व ग्रंथकार्य आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र. हा एक महान ग्रंथ आहे जो आपल्या हिंदू परंपरेमध्ये 5वा वेद म्हणून देखील मानला जातो. नृसिंह सरस्वती महाराजांचे मुख्य जीवनचरित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथात वर्णन केलेले आहे. हा ग्रंथ सिद्ध मुनी यांनी रचलेला आहे. मराठी ओवी स्वरूपात दत्त संप्रदायाचा आधार ग्रंथ मानला जातो. यामध्ये महाराजांचा जन्म, संन्यास, भ्रमण, चमत्कार, निर्गमन हे सगळं सविस्तर वर्णन केलेलं आहे. श्री गुरुचरित्राचा मुख्य संदेश आणि उपदेश आहे: गुरुवर अढळ श्रद्धा ठेवा, अहंकाराचा त्याग करा, नम्रता बाळगा, सेवा, संयम, साधना करा, सद्गुरूंना शरण जा, माणसाने माणसाप्रमाणे वागा. आज आपण गुरु प्रतिपदा का साजरी करायची आहे? श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा निर्गमन दिन म्हणजे त्यांचं सर्व आध्यात्मिक अद्भुत कार्य
त्यांनी समाप्त केलं व त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की इथून पुढे मी आता योग निद्रेमध्ये जाणार आहे आणि श्रीशैल्यावर जाऊन वास्तव्य करणार आहे आणि सूक्ष्म रूपामध्येच मी माणसांमध्ये इथेच गाणगापूरमध्ये असणार आहे. म्हणजेच मी पुण्यतिथी घेणार आहे, देह त्याग करणार आहे, सूक्ष्म रूपात अदृश्य रूपात मी सदैव तुमच्या प्रत्येकाबरोबर असणार आहे. असा उपदेश आज म्हणजेच माघ वद्य प्रतिपदेला म्हणजेच आपण गुरुप्रतिपदा म्हणून मानतो या दिवशी श्री नृसिंह सरस्वतींनी सर्व शिष्यांना व जनमानसांना केला. हा दिवस उपासनेसाठी सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणूनच आज आपण गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे. आपण आज गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची आहे? आज आपण लवकर उठायचे आहे, घर स्वच्छ करायचं आहे, स्नान करायचं आहे, नित्य उपासना पूजा करून घ्यायची आहे. रोजच्या ज्या उपासना नामस्मरण करतो त्या देखील करायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा श्री दत्तगुरूंचा फोटो असेल किंवा प्रतिमा असेल, मूर्ती असेल, जे काही आहे ते एका स्वच्छ चौरंगावरती योग्य दिशेला किंवा शांत ठिकाणी घरामध्ये किंवा देवघरात मांडायचं आहे. त्या चौरंगावरती वस्त्र अंथरायचं आहे, त्याच्याकडे रांगोळी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्या वस्त्रावर चौरंगावरती अक्षदा किंवा स्वस्तिक अक्षतेचं काढून त्याला हळदी कुंकू अर्पण करून स्वामींचा दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती प्रस्थापित करायची आहे. त्या फोटोला देखील आपण अष्टगंध हळदी कुंकू वाहू शकता, हार फुलं अर्पण करू शकता. एखादं वस्त्र असेल लाल पिवळं ते आपण कडेने फोटोच्या किंवा मूर्तीच्या आपण अर्पण करू शकता. हार फुलं अर्पण करायला विसरायची नाही. त्यानंतर दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा फळ अर्पण करायचे आहे. दिवा लावायचा आहे, धूप लावायचे आहे. सद्गुरूंना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री नृसिंह सरस्वती महाराज व श्री श्रीपाद वल्लभ दिगंबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांना मनोभावे नम्रतेने शरण जाऊन नमस्कार करायचा आहे व म्हणायचं आहे, हे गुरुदेव, हे श्री स्वामी समर्थ महाराज, हे श्री नवनाथ महाराज, हे श्री नृसिंह सरस्वती महाराज, हे श्री श्रीपाद वल्लभ दिगंबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. आज गुरुप्रतिपदा म्हणजेच हे श्री दत्तगुरु तुमचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा निर्गमन दिवस. त्यानिमित्त मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे. माझी शरणागती आपल्या चरणी स्वीकारा, नमस्कार स्वीकारा, माझी छोटी उपासना स्वीकारा, मला शिष्य म्हणून स्वीकारा व सदैव मला तुम्ही मार्गदर्शन करत राहा, माझ्या पाठीशी उभे राहा. मला माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य द्या व मार्गदर्शन द्या, आशीर्वाद द्या, कृपादृष्टी द्या, गुरुबळ द्या. प्रत्येक कार्यामध्ये तुमचा सदैव आशीर्वाद असू द्या. कुठल्याही संकटामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग द्या व स्वामी दत्तगुरु प्रत्येक गोष्ट तुम्ही अशक्य शक्य करा व आजची गुरुप्रतिपदेची छोटीशी पूजा उपासना आपल्या चरणी रुजू करून घ्या, असं नम्रतापूर्वक म्हणायचं आहे. आज पूजा करून आपण तुम्हाला जशी शक्य होईल घरी करा. मंदिरामध्ये जा, दत्तात्रयांचा जागृत दत्ताचं जिथे ठाण आहे तिथे जा. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर असेल जवळपास तिथे जा. स्वामींचं मंदिर मठ असेल तिथे जा. शक्य असेल तर गाणगापूरला तुम्हाला जाणं अशक्य असेल तर जा. तिथे जाऊन नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करून हार फुलं अर्पण करा. सद्गुरूंना, दत्तगुरूंना, श्री नृसिंह सरस्वतींना, श्री श्रीपाद श्री वल्लभ यांना किंवा श्री स्वामी समर्थांना शरण जा. म्हणजे थोडक्यात काय, दत्तगुरूंच्या कोणत्याही रूपाला आज तुम्ही वंदन करा, हार फुलं अर्पण करा आणि शरण जा आणि नम्रता दर्शन करा त्यांना की शरणागती आलो आहोत, प्रार्थना स्वीकारा. आजचा दिवस हा उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस आहे. यामध्ये गुरुतत्व जागृत होतं उपासना केल्याने. गुरु शिष्य परंपरेचा पुन्हा अनुभव येतो, आत्मज्ञानाचा साक्षात्कार होतो आज उपासना केली तर. हा दिवस महान आहे उपासनेसाठी. तुम्हाला जी शक्य होईल ती उपासना आज करायची आहे. म्हणजे तुम्हाला जो मंत्र येतोय त्याचं नामस्मरण करायचं आहे. जसं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र येत असेल तो म्हणा. तुम्हाला जेवढ्या वेळा येतोय 11, 21, 101, 108 वेळा तेवढ्या वेळा म्हणा. जपमाळ असेल तर एक माळ मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थांचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक माळ जप मंत्र जप करा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र एक माळ जप करा किंवा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करा. जपमाळ नसेल तर 11, 21, 51, 101 वेळा केला तरी चालेल. तुम्हाला जेवढ्या वेळा मंत्र जप करणं शक्य आहे तेवढ्या वेळा म्हणा. मी जे 3 मंत्र सांगितले ते म्हणा. तुमच्याकडे दुसरा कोणता दत्तगुरूंचा मंत्र असेल ते म्हणा. आपल्या इन्फोबॉट स्वामी चॅनलवरती अनेक मंत्र आहेत,
ते तुम्ही ऐका व म्हणण्याचा प्रयत्न करा. म्हणता नाही आले तर ऐकले तरी चालेल. आजचा नुसता व्लॉग जरी ऐकला तुम्ही, आजचा आपला इन्फो स्वामी चॅनलवरचा निर्गमनाचा, तो ऐकला तरी चालेल. आपल्या कानावर आज स्वामींचं, दत्तगुरूंचं कुठल्याही प्रकारे गाणं, मंत्र किंवा माहिती जरी पडली तरी पण तुम्ही धन्यवाद. तुमचं अटेन्शन, लक्ष त्यांच्या चरणी जाईल. आणि सद्गुरू म्हणजे श्री दत्तात्रेय स्वामी हे प्रचंड मवाळ आहेत, प्रेमळ आहेत, दयाळू आहेत. ते शीघ्र फलदायी आहेत. तुम्ही थोडं जरी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं तर ते आयुष्यभर, जन्मोजन्मभर आपल्यावरती लक्ष देत असतात आणि आपल्याला स्वीकारत असतात. अशा प्रकारे आज उपासना करायची आहे. तुम्हाला जर स्तोत्र मंत्र पठण करायचे असतील, ग्रंथ पठण करायचे असतील, तर आज तुम्ही दत्त बावनी हा छोटासा जो आहे तो हे स्तोत्र वाचू शकता. तुम्हाला जर गुरुचरित्रातील 52वा अध्याय वाचता आलास तर खूपच चांगले, किंवा सप्तशती गुरुचरित्र सार 51वा अध्याय वाचता आला तरी चालेल. म्हणजे शेवटचा जो अध्याय आहे, जे कोणतं चरित्र तुमच्याकडे आहे ते वाचलं तरी चालेल. किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचा शेवटचा 21वा अध्याय वाचला, किंवा पूर्ण ते 21 अध्यायांचा आज श्री स्वामी चरित्र सारामृत वाचून काढलं तरी देखील चालेल. छोटीशी पूजा करून जे शक्य आहे, मंत्र असेल, स्तोत्र असेल, ग्रंथ असेल, किंवा जे अध्याय मी आता सांगितले ते वाचले तरी चालेल. आणि छोटीशी दत्तगुरूंची आरती करायची आहे आणि छोटासा त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे घरी बनवून, कोणताही चालेल तुम्हाला जो शक्य होईल. शिरा असेल, खीर असेल, बेसन लाडू असेल, बेसनाची बर्फी असेल, जे शक्य असेल. काहीच नाही तर वरण भात तूप ह्याचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल. अशी छोटीशी पूजा आज करायची आहे. आजचा दिवस हा गाणगापूरमध्ये यात्रेचा, सोहळ्याचा दिवस मानला जातो. पालखी सोहळा असतो, अखंड नामस्मरण असतं दत्तगुरूंचं तिथे. तर आपल्या मनामध्ये आणि घरी देखील छोटंसं नामस्मरण करा. काही शक्य झालं नाही तरी श्री दत्तांच्या मंदिरात जा, श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जा, तिथे जाऊन नमस्कार करा, त्यांचं दर्शन घ्या, नतमस्तक व्हा. एवढं जरी केलं तरी चालेल. किंवा तिथे जी उपासना चालू असेल त्यात सामील व्हा, त्या उपासनेचा आनंद घ्या, लक्ष केंद्रित करा त्या उपासनेमध्ये व सद्गुरूंचा, दत्तगुरूंचा आशीर्वाद आज प्राप्त करून घ्या. तर आता आपण बघूयात की देहत्याग आणि निर्गमन कथा काय आहे श्रीनृसिंह सरस्वतींची. श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी आपला देहत्याग केला गाणगापूर येथे आणि ते श्रीशैल्य मार्गाला गेले, कर्दळीवनाकडे गेले. कोण म्हणतं कर्दळीवनाकडे गेले, कोण म्हणतं श्रीशैल्याकडे गेले. कुरवपूर येथून ते गेले, एका पानावरती बसून नदीतून ते गेले की त्यांना श्रीशैल्य पर्वतावरती हे करायचं होतं, उपासना करत बसायची होती, किंवा योग निद्रेमध्ये ध्यान लावून बसायचं होतं. आणि त्यांनी सांगितलं की मी आता निघालोय आणि तुम्ही सगळ्यांनी आता मला निरोप द्या आणि मी पुन्हा इथे गाणगापूरमध्ये सूक्ष्म रूपामध्ये येईल, किंवा पुन्हा प्रकट होईल कलियुगात जेव्हा शक्य होईल, जे की 300 वर्षानंतर कर्दळीवनातून श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले. म्हणजे श्रीनृसिंह सरस्वती महाराज म्हणजे श्री दत्तगुरू प्रकट झालेले आहेत. तर 300 वर्ष ते योग निद्रेमध्ये होते, ध्यानात होते, उपासनेमध्ये होते. पण देहत्याग मात्र त्यांनी याच दिवशी केला. त्यानंतर या रूपात ते कुणालाही कधीही दिसलेले नाही. निर्गमनापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवले, स्पष्ट सांगितले, माझा देह जरी नसला तरी मी सूक्ष्म रूपात सदैव उपस्थित आहे आणि गाणगापूरमध्ये माझी सदैव उपस्थिती राहणार आहे आणि तुमच्या मनात आणि आत्म्यात देखील मी असणार आहे. फक्त मला एकदा तुम्ही हाक मारा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, असं आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं. अशा प्रकारे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गुरुप्रतिपदेच्या दिवशी निर्गमन केले. ध्यानस्थ अवस्थेत, पूर्ण शांततेत, कुठलाही त्रास न होता त्यांनी योग समाधी घेत देहत्याग केला. ही घटना योगींच्या सर्वोच्च सिद्धीचे प्रतीक मानले जाते. योग समाधी त्यांनी श्रीशैल्य पर्वतावरती घेतलेले आहे. कुरवपूर येथून ते एका मोठ्या पानावरती बसले आणि त्यांनी पाणी हाताने सारत 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 ते आपल्या भक्तांना हळूहळू निरोप देत दिसेनासे झाले आणि त्या नदीतून ते पलीकडे गेले आणि कुरवपूरच्या नदीतून आणि कर्दळीवनामध्ये गेले, किंवा ते श्रीशैल्य पर्वतावर गेले आणि तिथे योग समाधी त्यांनी घेतली. अशा प्रकारे त्यांनी देहत्याग केला. परंतु त्यांचा देह कुणालाही त्यानंतर दिसला नाही. म्हणजे ते जे रूप नृसिंह सरस्वतींचा आपण फोटोमध्ये बघतो, मूर्ती, ते पुन्हा कधी दर्शन दिसलं नाही.
आपल्याला श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन तेव्हाच होतं जेव्हा आपण नामस्मरण करतो. तुम्ही कोणतंही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा, श्री दत्तात्रयांचं नामस्मरण करा, श्री श्रीपाद श्री वल्लभ यांचं करा, किंवा खुद्द श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं तुम्ही नामस्मरण करा. कुठल्याही प्रकारे करा. तुम्ही जे एक माळ जप जरी केली कंटिन्युअस, तर तुम्हाला एकदा तरी श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचदा स्वामींचं नामस्मरण करत असताना मला तरी नृसिंह सरस्वती महाराज यांचं दर्शन होतं. आज देखील मी जी उपासना केली गुरुप्रतिपदेची छोटीशी पूजा नामस्मरण करत होते, तेव्हा नृसिंह सरस्वतींनी मला योग मुद्रेमध्येच आज म्हणजे दर्शन दिलेलं आहे. मला तरी आलेला हा अनुभव आहे, जो मला खूप शेअर करावासा वाटतं तुम्हाला आपल्या इन्फोगोल्ड स्वामी या चॅनलवर. तर तुम्हाला कुठल्या प्रकारे दर्शन दिलेलं आहे? श्री दत्तगुरूंनी स्वामींच्या रूपात दिले, श्रीपाद श्री वल्लभांच्या दिलंय, श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दिले, की श्री दत्तगुरूंच्या दिले, हे मला नक्की कमेंट करून कळवा. तर असं आहे की ते प्रत्यक्ष दिसत नाही, पण उपासनेच्या वेळेस मात्र ते आपल्याला दर्शन नक्की देतात. ते खूप दयाळू आहेत, शीघ्र फळदायी आहेत. तर तुम्ही छोटीशी आजी उपासना नक्की करा. आजचा दिवस हा खूप शुद्ध, पवित्र आणि महान दिवस आहे, आणि आपल्या स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि निर्गमनानंतरचा विश्वास भक्तांचा दृढ आहे की आजही श्री नृसिंह सरस्वती महाराज हे गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी येथे सूक्ष्म रूपात आहेत, कुरवपूरमध्येही आहेत. म्हणून आजही भक्त श्री गुरुदेव दत्त म्हणतात, आणि आजही आपण तेवढीच तत्परतेने आणि नतमस्ततेने दत्तगुरूंची स्वामींच्या रूपामध्ये उपासना करत असतो. तर आजच्या दिवशी आपण काय काय करायचं हे आपण बघितलं, की नामस्मरण करायचे म्हणजे गुरूंचं स्मरण करायचे. मंत्र कोणते ते पण मी तुम्हाला सांगितलं. शक्य झाल्यास तर गुरुचरित्रातील 52वा अध्याय वाचा, किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचा शेवटचा 21वा अध्याय वाचा, किंवा पूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचा. दत्तांची आरती करा, छोटासा गोडाचा नैवेद्य दाखवा, हार फुलं अर्पण करा, दर्शन घ्या स्वामींचं किंवा दत्तगुरूंचं, किंवा घरच्या घरीच उपासना करा फोटोची किंवा मूर्तीची. दत्त मंत्राचा जाप करा, अहंकाराचा त्याग करा, कृतज्ञ राहा, नम्र राहा, सेवा करा, दान धर्म करा. शक्य असल्यास गाईला एक पान घाला आज नैवेद्याचं, नाही तर गरजूला जेवण द्या, किंवा जी त्यांची गरज आहे कपडे किंवा जे तुम्हाला शक्य होईल दान करणं गरजूला, ते नक्की करा. आणि अशा प्रकारे आपण आज चांगल्या भावनेने दिवसभर सत्मार्गाला राहून सकारात्मकतेने गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे केवळ संत नव्हते, ते चालते बोलते गुरुतत्व होते. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्यांना मनापासून नम्रतेने वंदन करूया, आणि गुरुकृपेचा आणि गुरु आशीर्वादाचा लाभ घेऊया. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल इन्फोगोल्ड स्वामी चॅनल कडून, ती कोणतीही असेल, सणावारांची असेल, संतांची असेल, स्वामींची कोणती उपासना हवी असेल, दत्तगुरूंची उपासना हवी असेल, किंवा दुसऱ्या कुठल्या संतांची किंवा देवाची माहिती तुम्हाला हवी असेल, उपासना हवी असेल, किंवा तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये जात असाल, तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की प्रश्न विचारा. मी नक्की तुम्हाला कमेंटद्वारे उत्तर देईल, किंवा त्यावर ब्लॉग बनवेल आणि तुमचं प्रश्नाचं समाधान मी नक्की करेन. तर इन्फोगोल्ड स्वामी या चॅनलवरची माहिती तुम्हाला कशी वाटते हे देखील मला कमेंट करून कळवा. आणि आपला अजून एक चॅनल आहे जो एज्युकेशनल आणि जॉब रेलेव्हंट, बिझनेस रेलेव्हंट चॅनल आहे. त्याचं नाव आहे मेस्टेकी. तर त्याचं पण मी पोस्टमध्ये इन्फोगोल्ड स्वामी या चॅनलच्या माहिती टाकली होती, आणि ह्या ब्लॉगच्या पण शेवटी मेस्टेकी चॅनलचं पण मी हॅशटॅग @मेस्टेकी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तो पण चॅनल तुम्ही चेक करा. तुम्हाला नक्की मेस्टेकी चॅनलची जे आहे सर्व्हिस असेल किंवा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला आवडेल. तो प्रत्येकासाठी चॅनल आहे. बॅचलर स्टुडंट्स, मास्टर स्टुडंट, MBA, PhD स्टुडंट प्रत्येकासाठी आहे. तसेच जॉब सेकर्स, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी आहे, बिझनेस चालू करणाऱ्यांसाठी आहे, एंटरप्रेनरसाठी आहे, प्रत्येकासाठी आहे. तुम्ही गृहिणी, आई वडील जरी असाल तरी पण तुम्हाला मेस्टेकी हा चॅनल पण तितकाच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग असणार आहे जेवढा इन्फोगोल्ड स्वामी या चॅनल आहे. तर आपल्या दुसऱ्या चॅनलला पण तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचं नाव आहे मेस्टेकी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती नक्की चेक करा, आणि इन्फोगोल्ड स्वामी या चॅनलवरचे अजून नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगोल्ड स्वामी या चॅनल. बाय फॉर नाव. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.